उत्तर दिली त्याने त्यांचे देश समृद्ध झाले. पण आपल्या देशाची प्रॉब्लेम आहे. तुम्ही अबुधाबीचं नाम घेतलं. अबुधाबी तेव्हा तंबूत राहायचे, तेल मिळालं त्याला, आपल्याला तेल नाही मिळालं, आपलं तेल निघालं. तर मूळ मुद्दा असा आहे की काय 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 तिला विचारू नको, मला विचार, तिला नंतर विचार, आधी मला विचार. काय विचारलं तिला, काय म्हणाले ते, असं विचारलं? हा, तर मी सांगतो तुला ते पण. तर मूळ मुद्दा असा आहे की या प्रकारची जी गरिबी आहे आणि प्रचंड लोकसंख्या, 40 कोटी तेव्हा खूप मोठी लोकसंख्या होती, कारण सरासरी आयुर्मान तेव्हा 50 वर्ष होतं. माणूस 60 झाल्यावर साजरी करत असत, बरोबर ना? म्हणजे 60 वर्षाचा झाला म्हटल्यावर माणूस आउट. आता 60 वर्षाचे हिरो आहेत, शाहरुख खान वगैरे. लक्षात घ्या हा फरक. मॉडर्न मेडिसिन आपल्याकडे आलं नसतं, फार्मा इंडस्ट्री आपण उभी केली नसती, नेहरूंनी मिश्र अर्थव्यवस्थेद्वारे ते आणलं नसतं, तर अमेरिकेसारखी गत झाली असती, आपल्याला स्वस्त औषधं नसती मिळली. ऑन द काउंटर आपल्याला केवढी स्वस्त औषधं मिळतात. ही सगळी नेहरूंचा विचार आहे. आणि आपण, तुम्ही म्हणता ते श्रीमंत म्हणता ना, ते तसं व्हायची न, कारण आपली लोकसंख्येने भागा ना तुम्ही जीडीपीला, तिथे समस्या निर्माण होते. एक. दुसरी गोष्ट, सगळंच काय नेहरू करू शकत नव्हते ना, आपणही काहीतरी करायचं होतं की नाही. आपण आपली मॉडर्न रिपब्लिक मेंटेन करणं हे सुद्धा करू शकलो नाही 2014 पर्यंत जेमतेम. त्यामुळे या प्रकारच्या जनतेला जे बेस्ट देऊ शकतात ते नेहरूंनी दिलं. त्याची फळं 2013 पर्यंत आपण खाल्ली. आयटी झालं, आता हिंजेवाडीला वगैरे लोकांना 3-3 लाख रुपये वर्ष पगार मिळायला लागला. लगेच त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केले आणि जय श्रीरामच्या घोषणा करायला लागले त्याच्यावरनं. तर हे सगळे जे बदल आहेत ते करायला जी तरुणांना फुरसत मिळाली, ती फुरसत नेहरूंच्या पिढीला नव्हती. तुम्हाला पहिलं उदाहरण सांगतो. आता 52च्या ज्या निवडणुका झाल्या ना, त्या निवडणुका होतील एका स्वतंत्र झालेल्या, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वीज, दळणवळण व्यवस्था, लोकसंख्येची मोजणी नीट झालेली असं काहीच नसताना मतदारसंघ ते कसं करायचं हा मुद्दा होता. नेहरू म्हणले करायचं, आणि नेहरूंनी ते करून दाखवलं. तेव्हा पटेलांचं त्यांना पत्र आहे त्याच्या अगोदर, नेहरूंनी जेव्हा मतदारसंघ गेले, पटेल गेले 52च्या अगोदर, पण जेव्हा मतदारसंघ आखून वगैरे झाले तेव्हा पटेलांचं त्यांना पत्र आहे की हे कसं आपण करू शकणार. तर नेहरू म्हणाले की आपल्याला वाटलं आपण करू शकू तर आपण करू शकू, असं पहिलंच वाक्य आहे त्यांचं. आणि 52 साली जेव्हा निवडणुका झाल्या, तुम्हाला सांगतो, आज एआय अर्थात तो नीतीचा भाग आहे, म्हणजे कपटाचा भाग आहे, पण आज सुद्धा अपडेट करत नाही आपण, तेव्हा